शिवसेनेचा 58 वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। शिवसेनेचा 58वा वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। ठाण्यातील किसन नगर विभागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली। या विभागामध्ये त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून वागळे विभागातील तमाम शिवसैनिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करीत बसने वरळी येथील सभेला रवाना झाले। वरळी येथील MIDC डोम या ठिकाणी शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन, त्यांचे विचार ऐकण्यासाठी ठाण्यातील वागळे विभाग परिसरातून हजारोंपेक्षा जास्त शिवसैनिक वरळीला रवाना झाले आहेत। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खऱ्या हिंदुत्ववादी विचारांचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। या वर्धापन दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार असून प्रत्येक कार्यकर्ता त्या जोमाने व त्यांच्या आदेशाने भविष्यात काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक देखील पार पडणार आहे। त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जोमाने काम करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। वर्धापन दिन शिवसेनेचा आहे। आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सामान्य शिवसेना महाराष्ट्रभर वरळी ते येत आहेत आणि जल्लोषात साजरी होत आहे। सर, उत्साह भरलेला आहे कारण 7 सीट आलेले आहेत, तुमच्या उत्साह भरलेला आहे, तर त्या दुसऱ्या शिवसेनेला तुम्ही कसं काय उत्तर देणार आहे? नाही, ते आम्ही कामानिमित्तच उत्तर देतो। पुस्तक तर सगळे बघणार महाराष्ट्रामध्ये कसा आहे तो शिवसेनेच्या नेतृत्वाखाली। सर, आता तुम्ही बस घेऊन कुठे चाललाय? आता ही बस वर्धापन वरळी येथे चालू आहे। सर, या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला संबोधित करणार आहे? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी आहे, त्यामुळे कशा प्रकारे जोश हे आपण घेऊन त्या ठिकाणी परत येणार आहात? एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्राची विधानसभा निवडली जाईल आणि भरघोस मताने आम्हाला विजय होईल ही खात्री आहे। सर, आज तिकडे एकनाथ शिंदे बोलणार आहेत, शिंदे साहेब संबोधन करणार आहेत, काय सांगाल? जे आज शिवसेनेचा वर्धापन दिन आणि शिंदे साहेब संबोधित करणार, त्यांचे विचार ऐकण्यासाठी चाललेलो आहे। आम्ही जसे बाळासाहेब विचार देत होते तसे आज आम्ही आज शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही शिवसेनेत जात आहे।